आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सरकारच्या नाकारतेपणावर केलेल्या कामाचे पैसे न दिलेल्या तक्रारीतून किंवा या तहातून आज एका वायू तालुक्यातील नवनियुक्त अभियंता व कंत्राटदाराने आपला जीव गमावला आहे। आणि या झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे त्याचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे। आणि असेच या नवीन तरुण पिढी किंवा जे काही नवीन या क्षेत्रात येऊ पाहणार ते कुठंतरी थांबलं जाणार आहे। आणि ह्या संदर्भातच बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत तांदुळीचे ग्रामस्थ तपासचे आपण त्यांच्याकडून झालेली घटना दुर्दैवीच आहे, काय सांगायचं? आज जी हर्षल पाटलांचा मृत्यू झाला ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। लोकशाही जे काही बळी दिले जातात त्यामध्ये सरकारच्या वतीने बळी गेलेला हा मनुष्य आहे। याच्यामध्ये आपल्याला एकच म्हणायचं आहे की सरकार जी आता गुलाबराव पाटलांनी आता डायरेक्ट मुलाखत दिलेली आहे की सदरचा हर्षल पाटील आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही, त्यांचा कॉन्ट्रॅक्टर नाही, पण आम्हा जनतेला तो हर्षलच माहीत आहे। आमच्या पासा गावाची जी कामं केली ती हर्षल या व्यक्तीनेच केली आणि ही काय तळागाळात सगळ्या लोकांना माहीत आहे। पण गुलाबराव पाटलांनाच माहीत नाही की आपल्या खात्याचं काम कसं कोण आणि कुठं करत असतंय। तुम्ही नुसती मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करताय आणि माझ्या काम चोख आहे असं म्हटलं जातं। आजही तपासून बघा जी जी कामं चालू आहेत तिथं कुठं तुमच्या डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरचं काम चालूच नाही। असे सब कॉन्ट्रॅक्टर घेऊन बळी दिले जातात, त्यांची बिलं देत नाहीत, त्यांना पैसे अडकावं लागतात आणि त्यांचं शोषण एका अर्थाने करतात। तुम्ही कायदेशीर जर म्हणत असला हे माझा कॉन्ट्रॅक्टर नव्हं तर त्याला आमचं असंच उत्तर आहे की तुम्ही नवीन सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या आमिषाऐवजी यांचं शोषण करण्याचा तुमचा प्रयत्न चालू आहे आणि ह्यांना तुम्ही बळी पाडताय। या अशा लोकांना बळी पाडतात ते शेवटी निराशेनं पैसे फिरत नाहीत। आपलं देणं घेणं वाढल्यानंतर त्यानं स्वतःची 20 गुंठ जमीनसुद्धा विकलेली आहे। अजून काय करू म्हणजे अजून त्या कॉन्ट्रॅक्टरनं करावं म्हणजे काय करत मग याच्यावरचा कॉन्ट्रॅक्टर कोण बघा, त्याच्यावरचं कोण बघा। आणि आज तुम्हाला खात्री करायची असली तर सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे जलजीवन मिशनचे काम चालू आहेत झालेले ती प्रत्यक्षात घेणाऱ्या माणसाने केल्यात का? तसं करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट काम करा की कायदा करा की खाली सब कॉन्ट्रॅक्टर नेमा। मग किती नेमले 1 2 3 4 तुम्ही काय नेमायचं? ती ही पाईपलाईननीच काम एकाला, चरीचे एकाला, टाकीचे एकाला, मोटरपंप एकाला, अशी तर सिस्टीम लावा। तुम्ही कायदा नुसता पोकळ करू नका की काम देणारा आम्ही टेंडर दिलं आणि काम झालं। प्रत्यक्षात तो टेंडर घेणारा मनुष्य काम करत नाही आणि हीच गुलाबराव पाटलांना माहिती नाही अजून त्यांच्या खात्यात ते जरी मंत्री असले, आता आम्ही लहान तोंडी मोठा घास घेतो असं त्यांना जरी वाटत असलं, वस्तुस्थिती रिॲलिटी समजून घ्या। तुमच्या गावात जे कॉन्ट्रॅक्ट दिलं पाण्याचं तिथं बघा पोट कंत्राटदार किती आहेत, म्हणजे तुम्ही सत्य लपवण्याचा प्रयत्न करता। एकंदरीत 89,000 कोटीचं हाऊसमधली चर्चा आहे। इतकं देणं महाराष्ट्र सरकार आहे, इतकं देणं असताना आम्ही मग तुम्ही सगळ्यांचं असंच उडवून लावणार का की ह्या कॉन्ट्रॅक्टरचं आम्ही देणंच नाही, त्याचं देणंच नाही? कारण सगळीकडे सब नेमलं, कामं तर करून घेतल्यात आणि पैसे तर द्यायचे नाहीत। म्हणजे नवीन सिस्टीम चालू केली आहे तुम्ही, बिन पैसे देता कामं करून घ्यायची, लोकांना अडकायची आणि पैसे फिरत नसल्याने नाहक नवीन तरुण ज्याला अनुभव नाहीत काय नाहीत हे खचकवलं खाल्लेलं नाहीत अशी लोक मृत्युमुखी पडत आहेत। ही हर्षल एक हिमनगाचा भाग आहे, एक छोटासा भाग आहे। तर ती गुलाबराव पाटलांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही अजून तुमच्या खात्याचं प्रत्यक्षात अवलोकन करा आणि सगळी ऑन द स्पॉट माहिती घ्या। तुमचं सब कॉन्ट्रॅक्टर किती आहेत, त्यांचे करार झालेत का, काय झालेत का, तुम्ही त्यांना तशा अटी दिल्यात का की मेन कंत्राटदाराला तुला सब कॉन्ट्रॅक्टर नेमाय अधिकार आहे का? हे सगळं कायद्याचं पालन करा। तुमच्या हातात कायदा आहे सगळं आहे, तुम्ही तपासून घ्या की एकदा ह्या हर्षलच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाची सुधारणा तर घडू दे। आणि ही सुधारणा घडविण्यासाठी हर्षलचं बलिदान झाले तर त्याच्यासाठी
तुमच्या मुख्यमंत्री फंडातनं त्याच्या घराला एक मुलगी आणि मंडळी आहे तिला काय तर भरघोस मदत करावी अशी आमची कळकळीची अपेक्षा आहे. आणि जी बिल आहेत ती त्याची पेड व्हावीत आणि असंच महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांच्याकडं व्हावं, त्यांचा अंत बघून एवढीच आमचं आजच्या मंत्रिमंडळाला विनंती आहे. याचबरोबर हर्षलचे जे मित्र नवीन कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणून घेणार काय सांगाल? हर्षल हा गेली 12-13 वर्षापासून या व्यवसायात आहे. जनजीवनची 5 ते 6 कामे यशस्वीरित्या त्यानं पूर्ण पण केलेली आहेत. काही बिलं त्याची प्रत्येक अडकलेली आहेत आणि देणी त्याची तटल्यामुळं त्याला ते पूर्ण करता आले नाहीत आणि कदाचित या कारणामुळेच त्याने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असावा अशी आम्हा मित्रमंडळींना शंका आहे. शासनाकडून किती येणार लागतील? शासनाकडून अधिकृत आकडा हर्षलने आज तागायत कोणाला सांगितलं नव्हतं, पण अंदाजे 1 कोटीच्या आसपास शासनाकडून जी येणे हर्षलची आहेत असं. हर्षलनं कधी तुम्हाला काय असं सांगितलं होतं का की माझ्याकडे शासनाकडून मला इतकी बाकी नाही आणि मी आत्महत्यासारखं काही असं टोकाचं पाऊल उचलणार आहे असं काही बोललं होतं का? असं ऐकण्यात आहे आम्ही. हर्षल हा एवढा मेंटली स्ट्रॉंग होता की आत्महत्येचा निर्णय घेईल असं आम्हाला कोणाला देखील वाटत नव्हतं. पण तो एका मित्राजवळ असं बोलला होता की जर शासन असं जर बिलं कटवत राहिलं तर आत्महत्येशिवाय त्याचा पर्यायच नाही. कदाचित तो त्याच्या मनातली गोष्ट कळत न कळत त्या मित्राला सांगून गेला होता असं आत्ता तिची प्रचिती आम्हाला येते. तर शासनाकडून 1,40,40,00,000 त्यांच्याकडे गेले आणि ती शासनानं ताबडतोब त्वरित लवकर त्यांना द्यावं आणि त्या जागेला त्यांचे जे काही नावावरती त्यांचं लायसन आहे वगैरे ती त्यांच्या पत्नीला मिळावं असं जी कॉन्ट्रॅक्ट संस्था आहे तिच्या या अध्यक्षांनी सुद्धा बोलून दाखवलेलं आहे. कॅमेरामन रवी लोंढेसह मी दिलीप मोहिते, M24 तास सांगितलं.